गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज बट्टी करायची आहे. हे बट्टीचं फ्लावर मी इंडियातनं आणलं होतं रेडीमेड, जे आईने मला तिच्या गिरणीमध्ये करून दिलं होतं. युजली तुम्ही तुमच्याकडे बट्टीचं फ्लावर नसेल तर काय करायचं, होल व्हीट घ्यायचं आणि 1 कप होल व्हीट असेल तर 1/4 कप रवा आपला सुजी घ्यावा आणि हीच रेसिपी त्याच्याबरोबर करायची. सो हे भिजवताना मी काय केलं, डव करताना त्यामध्ये थोडी हळद, सॉल्ट, नंतर मीठ आणि दही घातलं आहे थोडंसं आणि तेल घातलं आहे आणि ओवा आणि ओवा डायजेस्ट होण्यासाठी चांगला असतो, प्लस त्याला टेस्टही चांगली देते. हे सगळं करून डव तयार केला, थोडा मुरू दिला 15 ते 20 मिनटं, जोपर्यंत माझं फ्रीज क्लीन झालं तोपर्यंत. आणि आता याचे गोळे असे थोडेसे पेढ्यासारखे गोळे केले. काही स्क्वेअर करून पाहिले, जेणेकरून बघायचे की ते 4 साईडने चांगले भाजले जातात का, असे आज ट्रायल करायचं आहे. आणि तूप गरम करायला ठेवलं आहे. पॅन असं छोटंसंच घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचे बट्ट्या चांगल्या भाजल्या जातात आणि तुम्हाला पटकन उलटवता येतात. मोठं घेतलं तर काय होतं, पटकन ते मोठं घेतलं आणि बट्ट्या कमी असल्या की ते इकडे तिकडे सरकतात आणि मग सगळ्या बाजूने भाजल्या जात नाही. इथे कसं तुम्हाला आता कमी एरिया असतो, त्यामुळे त्या सगळ्या भाजल्या जातात व्यवस्थित. आता झालं आहे गरम तूप. आता मी लोवर करते कारण तूप गरम झालेलं आहे. जळायला नको आपल्याला, कारण कव्हर जर जळून गेलं तर आतमध्ये कुक व्हायला वेळ मिळत नाही आणि मग आतमध्ये कच्चे राहतात. ते आतमध्ये छान खमंग भाजली जावी म्हणून फक्त तूप गरम करून घेतलं आहे. आता लोवर ते होऊ द्यायचं आहे आणि ह्या मी आता साईडला ठेवते, जोपर्यंत त्या बाकीच्या सगळ्या होणार नाही तुपामध्ये तोपर्यंत. हां, ही पण बसली. आता तुम्हाला त्याला स्टीम आणायची असेल थोडीशी सुरुवातीला कच्च्या असल्यामुळे, तर झाकण ठेवायचं आणि स्टीम आणायची. स्टीम आली की परत ते टर्न करायचे. यू हॅव टू टर्न इट. तुम्ही चिमट्याने करू शकतात टर्न किंवा उलटण्याने पण करू शकतात. सो किंवा पाचशाचा स्पून असतो त्याने पण करू शकतात, डिपेंड. आणि असं करून खरपूस भाजून घ्यायचं आहे सगळ्या साईडने. जेव्हा त्या दोघी साईड भाजल्या जातात तेव्हा त्याला उभ्या करायच्या आहेत अशा लाईनमध्ये आणि बॉर्डर्स पण भाजून घ्यायचे आहेत. जेव्हा ती खमंग भाजली जाते तेव्हा ती कुरकुरीत होते आणि तो कुरकुरीत पार्ट खूप छान लागतो. आणि हा तुरीच्या डाळीबरोबर वरणाबरोबर खाण्याचा मेनू आहे. सो तुम्हाला नक्कीच आवडेल. हा महाराष्ट्रीयन बट्टीचा प्रकार आहे. मला माहिती आहे पंजाबी लोकांमध्ये किंवा आय थिंक बऱ्याच लोकांकडे ती दाल बाटी वेगळी असते आणि ती स्टफ बाटी पण वेगळी असते, त्याला तुम्ही सत्तू भरून तयार करतात ते वेगळी असते. ही आमची साधी बाटी आहे ज्याच्यामध्ये बरोबर वरण खातो आपण. सत्तूवाली बाटी वेगळी असते, ती पण छान लागते. पण ही बाटी महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. तर एन्जॉय करा रेसिपी आणि लाईक करा. आता लो ते मीडियममध्ये मी गॅस केलेला आहे आणि कव्हर ओपन केलेलं आहे. आता आपण त्याची साईड चेंज करूया, डायरेक्शन थोडीशी. आता मी हातानेच करते कारण एवढे गरम नाही आहे अजून. थोडे भाजलेले आहे छान. हे बघा, असं हळूहळू त्याला गोल्डन कलर यायला हवा आहे. खूप लवकर जर आला तर मग ते आतमध्ये कुक होत नाही, बाहेरून ते क्रिस्पी होऊन जातात आणि मग दे डोंट गिव्ह यू टाईम टू कुक इन साईड. आता आपण हे स्क्वेअर मी फर्स्ट टाईम करून बघते, कारण काही काही वेळेला हे सर्कल बॉर्डर्स त्याच्या भाजल्या जात नाही, म्हणून म्हणलं बघूया स्क्वेअर करून की सगळ्या साईड छान भाजल्या जात आहेत का, कधीतरी वेगळा शेप म्हणून. आता परत कवर लावते, कारण कवरमुळे काय होतं, स्टीममुळे आतला एरिया छान कुक होतो. आणि लो ते मीडियममध्येच ठेवायचं आहे, मीडियम नाही करायचं आहे, लो ते मीडियममध्येच ठेवायचं आहे. फ्रेंड्स, हे असं वाफेमुळे पाणी येतं, ते तुपात पडलं की परत तडतड आवाज येतो, त्यामुळे हे सारखं काढून पुसून घ्यायचं असतं. पाणी जर सगळं त्यामध्ये पडलं तर सगळं तूप तडतडायला सुरुवात होते आणि चटका लागण्याची संभावना आहे. त्यामुळे लक्ष ठेवायचं की स्टीम आल्यावरती झाकण क्लीन करून घ्यायचं. हे बघा, आता मी क्लीन केलं आहे नॅपकिनने. आता तुम्ही चेक करू शकतात की त्याची साईड झाली आहे का. यू कॅन यूज नॉनस्टिक असल्यामुळे यू कॅन यूज वुडन ऑर प्लास्टिक स्पॅच्युला. स्टेनलेस स्टील वापरू नका कारण स्क्रॅचेस पडतात आणि स्क्रॅचेस
पडले की मग त्याचं ते नॉनस्टिक निघतं आणि नॉनस्टिक फूडमध्ये जाणं इट्स नॉट अ योग्य, इट्स नॉट अ गुड थिंग. त्यामुळे नॉनस्टिक निघू नये म्हणून स्टेनलेस स्टील वापरू नका त्याच्यामध्ये, प्लास्टिक किंवा वुडनच वापरा. सो आता हे आपण साईड चेंज करायचे. मी लो ते मीडियममध्ये ठेवल्यामुळे काय होतं आहे, ते खरपूस व्हायला मी त्याला इनफ वेळ देते. त्यामुळे खूप असे बर्निंग स्टेजमध्ये नाही गेले ते लगेच. हे बघा, आता आपला सेकंड राऊंड झालेला आहे उलटा करून. आता परत कवर ठेवायचं आहे आणि त्याला लो ते मीडियमच्या मध्ये होऊ द्यायचं आहे. तूप बघायचं आहे तूप आहे की नाही. माझ्याकडे अजून तूप आहे त्यामध्ये. तूप नसेल तर थोडंसं साईडने सोडायचं आहे. अजून तरी आहे. कधी कधी काय होतं, बट्टी खूप तूप घ्यायला सुरू करते, त्यामुळे तूप कमी पडतं आणि तूप कमी पडलं की ते जळायला लागतं. त्यामुळे लक्ष ठेवायचं की तूप इनफ आहे की नाही. घी मी 2 वेळा तरी टर्न केलेले आहेत, जे व्हिडिओमध्ये नाही दाखवले. आणि थोडं आता तूप घातलं आहे, कारण माझं तूप सगळं बट्ट्यांनी शोषून घेतलेलं आहे. त्यामुळे थोडं 1-1.5 चमचा घातलेला आहे. आणि कवर आता पूर्ण न ठेवता असं ठेवते, जेणेकरून त्याला झाकणाला स्टीम येणार नाही. कारण आता स्टीमचा आपला जो बेनिफिट्स व्हायचा होता तो झालेला आहे. आणि आता हे असे स्प्लिट व्हायला सुरुवात झालेली आहे. स्प्लिट होणं म्हणजे दॅट्स अ गुड साईन, कारण ते खमंग भाजले जातात असा त्याचा अर्थ होतो. आता तूप घातलं आहे आणि अशी अर्धवट झाकण ठेवून ते आता परत लो ते मीडियमच्या मध्ये त्याला भाजायचं आहे. मेक शुअर दे डोंट गेट बर्न, कारण बर्न झालं की ती चांगली लागत नाही. त्यामुळे लक्ष ठेवायचं आहे. सगळ्या बाजूने चांगलं खरपूस भाजून घ्यायचे. हे बघा गाईज, रेडी झालेले आहेत बट्टे. आता मी बाजूला केलं गॅस ऑफ करून आणि या स्क्वेअर ह्या देवाजवळ ठेवते. या छान भाजल्या गेल्यात ह्या पण, आणि गोल पण छान भाजल्या गेल्यात. तुम्हाला जर गॅरंटी नसेल की सगळ्या साईड भाजल्या जातात गोलच्या, तर तुम्ही स्क्वेअर करू शकता अशा प्रकारे. ही पण सक्सेस होते. कधीतरी वेगळा शेप पण आवडतो. हे देवाजवळ ठेवण्यासाठी मी बाजूला काढलेत. आणि या आता आपण पोळ्यांच्या डब्यांमध्ये बंद याच्यात ठेवूया. थोडीशी वाफ गेल्यावर मी पोळ्यांच्या डब्यात ठेवणार आहे, जेणेकरून ते संध्याकाळी खायचे आहेत. जर गरम गरम खायचे असेल तर आता खूपच छान क्रिस्पी झालेल्या आहेत, पण त्या संध्याकाळसाठी केलेल्या असल्यामुळे त्या डब्यात ठेवून जायच्या, कारण त्या खूप कडक होतील बाहेर जर ठेवल्या तर. म्हणून त्या पोळ्यांच्या डब्यामध्ये पॅक करून जायचं आहे. नंतर आल्यावर थोडी गरम करून घ्यायची तव्यावर परत पॅनमध्ये, आणि मग परत चुरा करून त्याचं वरणाबरोबर सेवन करायचं आहे. तर अशी ही बट्ट्यांची रेसिपी होती. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. गीता US 777. थँक्यू, बाय बाय, हॅव अ नाईस डे.